भगवानगडाचे महंत नामदेव शास्त्री यांनी धनंजय मुंडे यांना पाठिंबा दिल्यानंतर भगवानगडाविषयी मोठ्या प्रमाणावर चर्चा सुरू झाली आहे। भगवानगडाचं महत्त्व काय, भगवानगडाचा इतिहास काय आहे, दिवंगत गोपीनाथ मुंडे आणि भगवानगडाचं नातं काय, पंकजा आणि धनंजय मुंडे यांचं भगवानगडाशी नातं काय आहे, याची जोरदार चर्चा सुरू झालेली आहे। पाहूयात त्याच संदर्भातला आढावा घेणारा हा सविस्तर रिपोर्ट। भगवानगडाचे महंत नामदेव शास्त्रींनी धनंजय मुंडे गुन्हेगार नाही, गड त्यांच्या पाठीशी आहे अशी भूमिका घेतल्यानंतर राज्यात जोरदार चर्चा सुरू झाली आहे। भगवानगडाची महती काय आहे याची उत्सुकता लोकांमध्ये निर्माण झाली आहे। या गडाला भगवानगड हे नाव कसं पडलं याचाही एक इतिहास आहे। बीडच्या पाटोदा तालुक्यातील सावर गावात भगवानगड आहे। भगवान बाबांच्या नावाने हा गड ओळखला जातो। या ठिकाणीच भगवान बाबा वास्तव्याला होते। या गडाला पूर्वी धौम्यगड किंवा धुम्यागड म्हणूनही ओळखलं जायचं। भगवान बाबा गडावर आल्यावर भगवान बाबांनी गडाची डागडुजी केली। 1956 मध्ये पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या हस्ते गडाचं उद्घाटन झालं। संत भगवान बाबा हे वंजारी समाजाचं श्रद्धास्थान आहे। भगवान बाबांनी महाराष्ट्राच्या ग्रामीण भागात कीर्तनाच्या माध्यमातून शैक्षणिक, सामाजिक, नैतिक आणि सांस्कृतिक प्रबोधन केलं। संत भगवान बाबांचं मूळ नाव आबाजी तुबाजी सानप। कीर्तन प्रवचनाच्या माध्यमातून बाबांनी सामाजिक प्रबोधन केलं। कीर्तनातून जातीभेद, धर्मभेद, अज्ञान, अंधश्रद्धा, अनिष्ट रूढी परंपरा यांच्यावर भगवान बाबांनी प्रहार केला। भक्ती मार्ग, कर्म मार्ग आणि ज्ञान मार्गाचा भगवान बाबांनी त्रिवेणी संगम साधला। याच ठिकाणी भगवान बाबांनी दिंडी सोहळ्यांनाही सुरुवात केली। 1965 साली संत भगवान बाबांचं निधन झालं। त्यानंतर भीमसेन महाराजांनी गडाची गादी सांभाळली। 2003 पासून नामदेव शास्त्री हे गडाचे महंत आहेत। भाजपचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे आणि भगवान गडाचं एक वेगळंच नातं आहे। दसऱ्याच्या दिवशी राज्यातील दसरा मेळाव्यांची मोठी चर्चा असते। शिवाजी पार्कवर होणारा शिवसेनेचा मेळावा, नागपुरात होणारा RSSचा मेळावा आणि भगवानगडावर होणारा गोपीनाथ मुंडेंचा मेळावा त्या काळी चर्चेचा विषय होता। गोपीनाथ मुंडेंनी तब्बल 35 वर्ष हा मेळावा घेतला। निधनानंतर भगवानगडावरील दसरा मेळाव्याची ही परंपरा पंकजा मुंडे यांनी कायम ठेवली। मात्र त्यानंतर भगवानगडावरील दसरा मेळाव्यावरून वाद निर्माण झाला। गोपीनाथ मुंडे 1994 पासून भगवानगडावर दसरा मेळावा घेत होते। अनेक वर्ष गोपीनाथ मुंडेंनी भगवानगडावर दसरा मेळावा घेतला। गोपीनाथ मुंडेंच्या निधनानंतर पंकजा मुंडे यांनी ही परंपरा कायम ठेवली। 2016 मध्ये दसरा मेळाव्याला गालबोट लागलं। भगवानगडाचे महंत नामदेव शास्त्री यांनी गडावर दसरा मेळाव्यास नकार दिला। नामदेव शास्त्रींच्या नकारामुळे मोठा वाद निर्माण झाला। 2017 मध्ये पंकजा मुंडेंनी भगवान बाबांच्या जन्मस्थळी सावरगाव मध्ये दसरा मेळाव्याला सुरुवात केली। सावरगाव घाट हे भगवानगडापासून 50 किलोमीटर अंतरावर आहे। सावरगाव घाट मधून पंकजा मुंडे यांनी नव्या परंपरेला सुरुवात केली। संत भगवान बाबा हे गोरगरिबांचे, ऊसतोड मजुरांचे, दीन दलितांचे श्रद्धास्थान आहेत। भगवान बाबांचं कार्य हे राजकारण, सत्ताकारण, जाती धर्म यांच्या पलीकडलं आहे। याची जाणीव सर्वांना असणं गरजेचं आहे। विशाल करोळेसह ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास, मुंबई।